लहान भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत यवतमाळ येथील एक जगताप कुटुंब आहे बाभुळगाव. आणि मूळ गाव त्यांचं बाभुळगाव हे आहे. तर काकू जय गुरु. जय लहान भाऊ. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. वनमाला शिवशंकरराव जगताप. मूळ गाव कुठलं आहे तुमचं? तरोडा जगताप. तरोडा जगताप. अच्छा. तर तुम्ही श्री समर्थ लहानोजी बाबांचं दर्शन लहानपणी घेतलेलं आहे? खूपदा घेतलं. तर तुमचं माहेर सांगा कुठलं आहे? माझं माहेर गणजा देवी, तालुका गणजा देवी. भातकुली, जिल्हा अमरावती. अच्छा. तर तुम्हाला श्री संत लहानोजी बाबांचा दर्शनाचा योग कसा आला आणि तुम्हाला त्यांच्या दर्शनाची गोडी कशी लागली बा हे सांगा. लहानपणापासून आमच्या आजोळी जात होते ना आम्ही. हो. टाकरखेडला आई सोबत. बरोबर. आईची मावशी आहे ते. अच्छा. कडू, मोतीरामजी कडू. हो हो. त्यांच्याकडे बालपण आमचं बहुतेक जास्त तिकडेच गेलं. बरोबर. हो, मामाकडे, त्या आजीकडे. हो. तर त्याच्यानं त्यांच्याच घरी राहायचे ना महाराज. हो, महाराज. हो, आम्ही ताट घेऊन जायचं लहानपणी. असं. आणि त्यांच्या ते असं चालणं फिरणं त्याच्या माग ते हो. असे कधी मारत होते, कधी काढीनं. हो हो, रागवत होते. बरं. तिथं लहान मंदिर आहे ना आपलं टाकरखेडला त्यांच्या घरी. हो, घरी आहे. हा, तर तिथं आम्ही नेहमीच जायचो. बरोबर. हम्म. तर तुम्हाला काही अनुभव प्रसंग घडलेले आठवते का? सांगा एखादा प्रसंग. अनुभव म्हणजे असे हो म्हणाचे, काय लायनू असेच करायचे ना ते. हो. असं ते असे अधून मधून बोलायचे. ताट वाढलं तर जेवण करायचे, नाही तर मग लोटून द्यायचे. ते आमचं बालपण खूप गेलं आहे तिथे टाकरखेडला. हो. म्हणजे योगायोगानं तुमचं तिथे दर्शन व्हायचं? हो, दररोजच. हो, तिथले ते फिरायचेच ना त्या वाड्यात, पूर्ण फिरायचे. हो, दिवाणखान्यात इकडे तिकडे. हो. हा. तर असा काही एखादा प्रसंग असा आठवत नाही तुम्हाला का बा असं काही घडलं बा? दर्शन झालं असं. हो. म्हणजे लहानपणात म्हणजे असं काही आठवत नाही एकदम. अच्छा. पण असं दर्शन घेतलं कसं समाधान वाटायचं, चांगलं वाटायचं. हो, असं. असे मानवाला हलवायचे ते. हो. आणि असे म्हणजे मान हलवून असं काय लायनू असे करायचे. असं. तर आम्ही त्या याच्यातच म्हणजे पण त्या याच्यात असले की ते असे नमस्कार करायचो. भीतीनं म्हणजे आम्ही दूर राहायचो ना हो जास्त. हो. मारते बा. मारत होते म्हणून. पण त्यांची नजर राहायची आमच्याकडे. हो, हो. कोणी म्हणायचे नाही असे मोठे माणसं का बा त्यांची नजरच खूप आहे बा म्हणून. हो. तर मग आम्ही त्यांच्या नजरेवर नजर घ्यायचो, पण भीती वाटायची. भीती वाटते. हो. बरोबर. तोच एक प्रकारचा आशीर्वाद तुम्हाला हो, लाभला. तो आशीर्वादच आहे तो. काडी आपटाचे. हो. आणि तुमचा विवाह मग कोणत्या वर्षी झाला? माझा विवाह झाला 74 मध्ये. अच्छा. आणि तुम्हाला हे जगताप कुटुंबीय सुद्धा आध्यात्मिक वारसा लाभलेलंच मिळालं. गुरु घराणं आहे आमचं तरोडा. अच्छा. हो काय. हा, तर घोंगडे महाराजांविषयी सांगा तुम्ही थोडक्यात. घोंगडे महाराजाविषयी म्हणजे आता ज्या लग्न झाल्यावर आम्ही त्या गुरु घराणं म्हणून म्हटलं तर ते आम्ही त्यांना जास्तच हे करतो ना. हो. हा, त्यांची सेवा आहे त्यांची तुम्हाला. सेवा जास्त घोंगडे आमच्याकडे. हो, गुरु घराणं. तर तुमच्याच घराण्यामधले ते आहेत? हो, आमच्याच घोंगडे घराणं. महाराज. आजी सासरे आमचे, असं. मोठे आजी सासरे. हो. हो. तर आमच्या त्यांचं मंदिर वगैरे आहे का मग? हो, आहे ना, तरोड्याला आहे ना. हो काय. हो, समाधी आहे. असं. जिवंत समाधी आहे त्यांची पण. असं. हो. त्यांनी 12 वर्षपर्यंत ताडोबाला म्हणजे तपश्चर्या केली आहे. असं काय. हो, 1 लाखोही व्हायचे ते श्रावण महिन्यात. असं. हो, रामदिघी म्हणून रामदिघीला. ताडोबा जंगलामध्ये. बर. तर तिथे त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. असं. म्हणजे वाघांसोबत सहवास, अस्वलांसोबत सहवास. हो. तर ते इकडे नव्हतेच, ते 12 वर्ष तिथेच होते. म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जिकडे हा, तपसाधना केली हा, त्या हा. एरिया. आणि खटेश्वर महाराज त्यांचे गुरु आहे. असं काय. घोंगडे महाराजांचे गुरु आहे खटेश्वर महाराज. कोटेश्वर महाराज. आणि तिथे 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांचं अशी इच्छा होती का बाबा मी माझ्या मूळ गावीच मला समाधी घ्यायची म्हणून. अच्छा. तर इथे तरोडा म्हणून गाव आहे. धामणगाव. वरून 1 5 किलोमीटर. धामणगाववरून 5 किलोमीटर. अंजन सिंगी रोडवर. अच्छा. तर तिथे त्यांनी जिवंत समाधी घेतली. असं. म्हणजे माझ्या आजोबांचे समजा आजोबा. असं.